तुटवड्याबद्दल काँग्रेस लोकांमध्ये भीती निर्माण करतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप. सरकारकडून गॅस वितरणासंदर्भात नियमावली जाहीर. शाळा, अंगणवाडी, खानावळ यांना 100% गॅस पुरवठा, तर उपहारगृहांना 70% आणि औषध उद्योगांना 50% पुरवठा करण्याचे आदेश. संयुक्त अरब अमिरातीच्या फुजायरा इथल्या तेल साठ्यांवर इराणचे ड्रोन हल्ले. फुजायरामधील तेलसाठे जगातील सर्वात मोठ्या तेलसाठ्यांपैकी एक. अमेरिकेचं पॉवरफुल विमान क्रॅश. US KC-135 विमान कोसळलं. विमानातील सर्व 6 कर्मचाऱ्यांचा मृत्यू. युद्धामध्ये लेबनॉनमधील अनेक मुलांचा मृत्यू. 100 पेक्षा जास्त लेबनीज मुलांनी गमावले प्राण. होर्मुझमधून 2 भारतीय जहाजांना परवानगी. शिवालिक गॅसवाहू जहाज होर्मुझमधून रवाना. गॅस टंचाईमध्ये भारताला मोठा दिलासा. ओमानवरील इराणच्या हल्ल्यामध्ये 2 भारतीयांचा मृत्यू. 10 भारतीय नागरिकांसह 11 जण जखमी. मस्कत जवळील सोहर शहरावर हल्ला. मिठी नदीच्या नाल्यातला गॅस राष्ट्रीय संपत्ती घोषित करा. संजय राऊत यांची भाजपवर उपरोधिक टीका. तर तुमची सकाळची गटार गंगा राष्ट्रीय आपत्ती घोषित करा. नवनाथ वन यांचं संजय राऊतांना थेट उत्तर. नागपूरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश. धडक कारवाईमध्ये 110 सिलेंडर जप्त, 5 गुन्हे दाखल. भंडारा जिल्ह्यामध्ये हॉटेल आणि खानावळींवर धाडी. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर उघड. कारवाईमध्ये एकूण 8 सिलेंडर जप्त. गॅस साठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. पालकमंत्री नितेश राणे यांचं स्थानिकांना आवाहन. कुडाळ तहसीलदार कार्यालयामध्ये सिलेंडरसाठी आंदोलन. माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रशासनाला विचारला जाब. सिलेंडर पुरवठा सुरळीत करण्याची केली मागणी. इंडिगोचा विमान प्रवास आजपासून महागला. इंडिगोच्या तिकिटांवर सरसकट इंधन अधिभार. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंविरोधात अब्रूनुकसानीचा दावा. खासदार सुनील तटकरे यांनी दाखल केला दावा. मंगेश काळोखे हत्या प्रकरणात तटकरेंवर थोरवेंनी केले होते गंभीर आरोप. राजकारणामध्ये पुष्पा स्टाईलची गरज नाही. आम्ही जन्मापासूनच झुकत नाही. उद्योगमंत्री उदय सामंत यांची सांगलीमध्ये फटकेबाजी. मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवर नमाज पठण. रेल्वे स्थानकावर नमाज पठणाला परवानगी का? भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सवाल. मुंबई मनपाच्या ठेवींमध्ये 13,000 कोटींची घट. विविध प्रकल्पांमुळे परिणाम झाल्याची सरकारची कबुली. अमरावती विभागीय आयुक्तांकडून लोणार सरोवराची पाहणी. जय महाराष्ट्राच्या बातमीची घेतली दखल. सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा. वांगचुक यांची अटक तात्काळ रद्द करण्याचे केंद्राचे आदेश. मराठवाडा विदर्भामध्ये गारपिटीचा इशारा. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबईच्या हवामानात सुद्धा बदल होणार.